काय जोडीदार काय असं काय चाललंय लंगडत तू? करक बरली बाबा. करक भरली मग कशाने भरली? गव्हाची गोण्या उलट्या पालत्या घरी एखादी ट्रक केली खाली? नाही 2-4 गोण्या ट्रक काय याची. अरे पण कशाला ह्या वयात आता त्या गोण्यान फिऱ्या उचलतो? वज उचलल्यामुळे ती करक भरली तुला. आता घरी कोणी नव्हतं तिथं जोडीदार कोणी दिसला नाही मग म्हणलं आपण स्वतः दाखवा मग काय झालं. मग आता काय करणार? आता चाललोय दवाखान्यात. दवाखान्यात जाऊन काय होईल तुझं आता? एखादं इंजेक्शन गोळ्या काय डॉक्टर देणार इंजेक्शन घेऊन बरं वाटतं पण ते किती तात्पुरतं परत नंतर मग तसं. सकाळच्या बारी तसंच होणार का? मग मी ते तसंच केलं होतं तर मग तुमच्या मनात काय त्याला करायचं? चोळावं लागेल खरं. सोडावं लागेल. हा करक भरली म्हणजे काय होतं आपल्या शिरव शिर चढती अशी लय दुखत म्हणून ती करक भरली. लय दुखत आहे म्हणे. हा दुखत मला माहितीये. त्याला पर्याय एकच, चोळून त्या शिरा बरोबर सरळ करते. कोण करतं सरळ त्या शिरा? तुला माहित नाही का? नाही नाही. अरे आपल्या गावातलं त्या मळ्याच्या कडेला राहत नाही का सुभासराव? सुभाषराव कसरे 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 होय. हा, हा, हा. हा. एक नंबर चोळ्याला माझी करक आहे ना 5 मिनिटात त्यांनी काढली. काय म्हणतो? मग मग त्यांच्याकडे जाऊ का आता? आणि मग मोकर डॉक्टरला पैसे हा, द्यावे लागतील. ते पैसे नाही घेतला का त्याची सेवा आहे सगळी चाललेली. काय असू समजा घेतले नाही घेतल्या डॉक्टर महत्वाचा फरक पडतो. 5 मिनिटात नीट होशील तू. 5 मिनिटात. मग आणि मग चलतो मी. मग जा जा त्याच्याकडे जा. आला असता तू माझ्या सांगत. मी हा मला आता तुला बायको माझी माहित नाही का कशी? नाही गेलो टायमाला तर भाकरी खायची बोंब. मला जाऊ दे, मला काम आहे. तुझं काय म्हणजे चांगला सल्ला देऊन मला चल म्हणतोय परत म्हणजे. काय आमचं बायकोच्या आज्ञात राहतो का तू? हा माहिती आहे तू किती शेण आहे ती तू मला. किती शियान. चला सांगतो माझ्या संग यायला फाशी आली होय. अयो लय दुखत आहे. एकदाच आलो गाड्या कसल्याच्या घरापाशी. सुभाषराव याला सुभाषराव कुठे गेले काय कोणाच ठाऊक. कोण आहे? कर भाऊ लय ना बाबा. काय ना काही तिचं तिचं बरं मला कमऱ्यात कधी भरले? ताजे ताजा जाऊ. झाले. कस काय तू आला? तुला काय माहिती मी चोळीतोय म्हणून? असे पाटील रस्ते मला भेटले. हा म्हणले अरे कुठं चालला? तर म्हणलं चालू दवाखान्यात. हा म्हणले दवाखान्यात? हा आणि म्हणले कशाला हे टीचरला दवाखान्यात? सुभाषराव टोळकेच म्हणले त्यांच्याकडे जा. तेव्हा आलोय मी तुमच्याकडे. बरं झालं आलं. 5 मिनिटात नीट करतो. नको काळजी करू. ती म्हणले बा माझं 5 मिनिटात तिचं तिचं गाडी. भरलेलं मुरगाळा पाय मुरगाळ्याला याला सगळं नीट करतो मी. हा नेमकी शेजारा माझा शिर पालत पट. पाच पण हा म्हणजे पाच झोप होईल. हा असं पालत झोपा. अयो अयो लय बोंब लागायची रावी. अयो तुझं लयच कमी होईल राव. मग दुखत आहे तेवढं. मग आता काय करू मी? करू नको. उशी घेतली जमन ना. हा घे. हात खाली कर दोन्ही बी. आधी हा अयो कुठे दुखत आहे नेमकं? तुम्ही आता इथं इथं तिथं भरलंय वेळ. हा. तिथं आहे का? नाही हा? चित नाही. थोडं डाव्या बाजू हा. अयो ऐ, अयो सावकाशराव जागा तो शिराला हात बी लावून द्याय ना तुझं. हा दुखत आहे मग काय करू मी आता? थांब सावकाश चोळून. मग तशी शिर कशी मोकळी होईल? नाही नाही ना. तू सरळ झोप. नीट झोप. ते हालू नको. नाही हल धरली का आता? नाही इकडे इकडे उजीकडे थोडं. हां 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 थोडं. अयो अयो आय हल्लो का? अरे शिर धरली मी. हल्ल्यावर 5 मिनिटात मोकळं करतो. नको काळजी कर. हल्ल्यावर निसतं काय? हा अयो बोटा खाली दाबून धरलेली. मग तू हल्ला की शिर हातात निसटती माझ्या. हातातून निसटलं मग काय करायचं मी? बघ तुला 5 मिनिट चालायला लागतो आता. आय 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 थांब थांब बे आरडू नको. एवढी शिर भरलेला का तू सकाळी जायचं ना माझ्याकडे. तासापुरी बरं म्हणलं तुम्हाला. थांब थांब थांब. हात खाली धर जरा असा. जरा सपाट झोप. सुभाषराव नका शिर धरली की तू आरडतो.
गदाळच काम आहे तुमचं. हा? गदाळच काम आता ही पाठीतून शिर काढावं लागते पाठीतून मग कुठं निघाल बरं खाली. आता त्या डायरेक्ट टाचामध्ये काढतो शिर. आरडू नको नाही तर मग हातातून शिर निष्ठन माझ्या. आली खाली आली की नाही? बर पाहिजे सोड थोडा. हा आता बरोबर पुढे दुखत आहे. अरे आता नाही कण कोणी उठला का? जरा बरं वाटलं बरं का. हा जरा बरं वाटलं. तू तर हात लावून दे ना शिराला मला. बघ बरं थोडं चल बरं. चालू करू खावा टाकू चालू करू. दुखत आहे का? आरडू नको आता. धरले का? हेच आहे ना? अरे राईट 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 एकदम राईट. हात एकदा असा आहे, झटक. आणि बघ बरं आता. अरे पोटावर कुठं हाणतो माय? गेला हात माझ्या तिकडे. हात मोक आराम झाला जरा. मोकळं. चल, या इथून चल बरं आता. हात काढ मोकळं चल. एकदम मोकळं. जमतंय का? जाणवला ना फरक? फरक आहे. मोकळं झालं वाटतं. असंच आहे आपली सेवा. एकच नंबर काम होतं. पाय जरी मुरगाळा असला ना तरी ते मुरगाळा काढतो मी. देव प्रत्येक माणसाला काही ना काही कला देतोच हा. त्याची बुद्धी येईल का आणि देवाची. हिले पुण्याचं काम आहे बरं का. पुण्याचं काम म्हणजे आपण रुपया घेत नाही कोणाकडून. नाही अजिबात नाही. थोडंफार दिलं असतं तुम्हाला. नाही नाही 1 रुपया नाही. तुमचा कबर चिया सुद्धा नको मला. आता फक्त तू- ही तुमची सेवा करायची मला. आता तुमच्या घरी मी आणून कसं चहा पाचतो तुम्हाला. आमच्या घरी यावं लागेल तुम्हाला चहा नाही नाही प्यायला. चिया नको काय नको बोलायचं तर समाधान आहे. फक्त ही तुझं राहिलं पाहिजे. राहिलं ना उद्या वाटलं तर परत ये. मला तर जवळजवळ 90% बरं झाले म्हणून वाटतंय. वाटतंय ना तरी उद्या ये. काय तर 3 दिवस चोळतो मी. 3 दिवस. हा 3 दिवसात एकदम क्लिअर होतं. परत तिथं दुखणार नाही काही नाही. ती म्हणजे काही शेत राहत नाही विशेष मला. नाही राहत. पण पैसे घ्यायचं काम नाही आपलं. चांगली समाजसेवा राहू तुमची. पहिल्यापासून सेवा हीच आहे माझी. लय पुण्याचं काम आहे. लय पुण्य. 30-35 वर्ष काम हीच केलंय मी. मला अजून कोणी म्हणलंच नव्हतं राव. दादा तुला हिताली इथं माहिती नाही म्हणलं मग कसं काय म्हणावं तुला. लांबचे लोक येतात का माझ्याकडे. तसंच असतं. हा जिथं पिकत तिथं गाव ऐकत हा मग ते आणि विश्वास नसतो. आणि विश्वास. लांब जाते ना ती. हा पण जवळ नाही. जवळ नाही यायची. आता इथं सगळ्यांना माहिती. जेवढ्यांना माहिती तेवढी येते. फारच पण फरक कसं काय. नाही दिलाच पडलं फार. आता दवाखान्यात गेला असता 100-150 रुपये घातले असते. 150 काय होते. हा तपासाची फी 200. हा इंजेक्शनचं 100-150 300. औषध गोळ्याची 200 मग गेला 500ला माती. आणि 500ला माती द्यायला इथं बिगर पैशाचा नीट झाला ना. आणि सकाळच्या पारी हाय तसाची. हा आता नाही दुखणार ती. सकाळच्या बारी परत ये आणि परत एकदा चोळू आपण. उद्याच्याला. हा उद्याच्याला चोळू म्हणजे एकदम क्लिअरच होऊन जाईल. मग उद्या सकाळ परत येऊ मला. उद्या परत ये सकाळ सकाळ. येतो मग. जाऊ नका कुठं माझं. नाही नाही जाणार नाही. आणि कुणाला बी टीचं मुरगाळा जरी हे टीचं भरलं ना पाय मुरगाळा काय झालं तर सांग. हातात सुद्धा माझा असं गेलं झालं बरं का. लगेच नाही, शिरा. रोज दुखत होता ह्यो हात. मग मला कामच काय कामच ती. हा माणूस आला की शिर सांगितली ना त्याचा शिर धरली की मी सोडित नाही. त्याच्यात तुम्हाला शिर धरली की आरडाच मोठे. ह्यो हात आहे माझा तो असा सुद्धा होत नव्हता. याच्यावर जातच नाही. आणि आता होतं का आता? हा आहे का आता बऱ्यापैकी फरक शिर पडला. सटक दिले की. आता उद्या आले हाताचं बी बघा. आणि कुणाचं जरी पाय मुरगाळ्याला असला तरी सांग ही सेवा आहे.
पुण्याचं आपल्याला कुणाकडून रुपया घ्यायचा नाही, काय नाही, पुण्याचं काम आहे. पुण्याचं काय म्हणतो मी सांगा ना कोणाला बी आता. हा, ही पांडुरंगाची कृपा आहे आपल्याला. मला अजून माहितच नव्हतं. नाही तसं तुम्ही नाही. दर्शन घेऊन द्या. नाही दर्शन नाही घ्या म्हणजे मला काय. नाही मला वाकाय सुद्धा चांगल्या पद्धतीने नाही चल, येतं काय बघू. मला दर्शन नको, काय नको, चल. जातो मग काय आता. लय लांब चक्कर मारले राव. काय भारी माणूस होता. 5 मिनिटात मला मोकळं केलं. कसं उड्या हाणा काय अय, अय, Attention! येतो. मग अरे काय झालं काय तुला एवढा का मागा तू पार तू वाकून चालला दूर अरे चालला बाबा, तुझा पाय चोळाय मला जायला सांगितलं होतं म्हणजे कांबऱ्याचं तो सुभाषरावकडे सुभाषरावकडे मग गेलता का गेलो ना. आणि मग लगेच फरक पडला काय तुला थाटच झालो पार मी एकदम. आणि मग मी उगाच सांगितलं होतं का तुला आणि फायदा झाला का नाही तुझा? 100% फायदा झाला का. डॉक्टरने लुटला असता मला. असं ना मग मला माहितीच होतं बुक किती खिशात पैसे तुझे आता पुढं? तू दवाखान्यात चालला होता का नाही अरे मग तुझं किती पैसे गेला अरे मग त्या गरीबाला द्यायचं का तुला द्यायचे. तुझं किती गेला असतं 500 रुपये गेले. बरोबर. हा 100 दे मग. अरे तसं असतं. मग मी तुला चांगलं सांगितलं का नाही अरे मग- चांगली आयडिया सांगितली अरे मग आपण मित्र आहेत का नाही सांगितलं मित्र काय आहे की गेलं चुलीत तिकडे मला बरं काय? मला पैसे दे 100 नका तू नको असं करू. तू नीट झाला का नाही झालो नीट मग? झालो नीट. मग नीट झाला तर तू पैसे काढ ना मग थोडं हो दे की. बरं काय- काय अरे देतो तुला देतो. देतो म्हणजे काय मग आपली परत गाठ पडेल का नाही. नाही गाठमच रोज मग? पडत राहील पण तुझा फायदा झाला का नाही 100% फायदा हा. झाला आणि आराम बी झाला का. इथून पुढे कधी बी लक्षात धरायचं करक भरली सुभाषराव सुभाष कसे हा त्याशिवाय डॉक्टर नको फॅक्टर नको कोणी आणि तेवढंच नाही तो पायाला हातापायाला मुरगाडा जरी आला ना सुभाष सुभाष तुला उडी 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 हाणायची म्हणजे मग असं कर व्हायला आता लयच भारी झाला तू. असं चालू होतं मी माझं का हा, नव्हतं. मग हं? पण 5 मिनिटात काम झालं भाऊ माझं. ओके. मग आपली आयडिया व्हायला जाणार नाही मग मी एखाद्याला असं वाईट अजिबात कोणाला हा सांग वाईट सांगणार नाही हा. ही म्हण आयडिया तुझी नाही आयडिया सुभाष रावची. तुला दवाखान्यातच जाऊन द्यायला पाहिजे होतं. तू त्याच लायकीचा आहे. अरे पण तो सांगितलं म्हणून मी मग तिथे तुझं गेलो. पैसे वाचले का नाही मग चोरलं कोणी. आणि मग 100 दिलं मला तर मरशील काय मग अरे मग देतो ना तुला का मित्र आपण. मित्र डॉक्टरला असंच म्हणलं असतं का मित्र आपण म्हणून बरं तुला आज 8 दिवसात 200 दिले ती 100 कट कर हा आणि 100 मला दिली म्हणजे थांब हा. ती 200 दिल ना मला हा. मग आता 100 दिले किती होते माझ्याकडे किती वाजेल म्हणजे 300 होते 300 का नाही? होते. आणि तरी 200चा फायदा होतो ना तुझा अरे अरे काय भाव वाटत मला येण्यात करायची मुसने पैसे दिले ती माघार नाही काय तू आता. म्हणजे कसं काय आणि तुझा 500चा फायदा केला त्याचा काय ते होऊन दे फायदा कोणामुळे झाला सुभाषरावमुळे. अरे सुभाषराव मुळे झाला पण त्याच्याकडे मी पाठवलाय ना तुला पाटील मग काय झाले काय झालं मग म्हणजे- जरा उपकार मान पाया पड माझ्या एखाद्याला सल्ला द्यायचाच नाही का चांगला. आणि म्हणूनच म्हणतो पण त्याची फी बी असते ना डॉक्टरने नुसता हात फिरवला तर लगेच 200 काढून देतो का नाही देतो आणि मग तपासाय 200 घेत त्याची आणि मग माझं तुला 100 पाहिजे नाहीच काय माझ्या मग द्यावंच लागते ना आहे ना? नाही चल मला हॉटेलात नाश्ता चालतो नाश्ता चालू हा. पैसा आहेत का नाही का हायचं ना का आह, मग नाश्ता खायचं म्हणतो ना तू. नाही आता हाय तर दे आणि इकडे जा आता बघू दे तुझा अरे मग चल ना हातीला अरे मला बायको बाहेरून आणून विचारती काय काम केलं का पैसे कमवून आणलं का मग तिला दाखवायला नको का काहीतरी फुकट मी असं लोकांना मोकर सल्ले देत फिरतो. मग बायको खुश मी बी खुश चांगला चोराव मोरे अरे चल निघ. काम केलं सुभाषरावनी. हा? चांगलं बाबा काय बाबा माणसाच्या फरक पडाय सुभाषराव कोण 100 रुपये घेऊन गेलाय जोडीदार जाऊन दे गेला आपल्याला तर बरं वाटलं का आता मजा चालू आहे एकदम थट्टानी.